आज आपण बनवणार आहोत कांदे भजे. एकदम टेस्टी, चवदार, क्रिस्पी, बघितल्या बघितल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणारे. त्यासाठी एकदम व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी घेतलेले आहेत 2 कांदे, मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेली आहे हिरवी मिरची, 4 हिरवी मिरची घेतलेली आहेत. आणि त्यानंतर घेतलेली आहे मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर थोडीशी. आता आपल्याला कांद्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. अजिबात मोठे मोठे कांदे चिरून घ्यायचे नाहीत. वेळ लागला तर लागला, थोडासा कांदा बारीकच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने जर तुम्ही कांदे भजी बनवलात तर तुम्हाला पण आवडतील, तुमच्या पूर्ण फॅमिलीला पण आवडतील. आणि तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी माझी ट्राय करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपण दोन्ही पण कांदे एकदम बारीक बारीक चिरून घेत आहोत. बघू शकता, कंटाळा येतो कधी कधी करायचा, मग तेव्हा अशी मस्त अशी झटपट घरगुती पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारी अचूक रेसिपी आहे ही. जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त खायला पण आपल्याला मस्त अशी टेस्टी रेसिपी एकदम. त्यासाठी कांदे आपले चिरून झालेले आहेत, बघू शकता असे बारीक बारीक. त्यानंतर घेतलेले आहेत 4 हिरवी मिरची घेतलेली आहेत. आणि कधी पण हिरवी मिरचीला मधून असं कातरूनच पुन्हा कातरायची हिरवी मिरची, जेणेकरून तिचा तिखटपणा राहील. नाही तर मधून जेव्हा कातरतो तेव्हा तिखटपणा येतो मिरचीला, नाही तर वरतून तशाच मिरच्या कापल्यानंतर तिखटपणा राहत नाही. अशा पद्धतीने मी 4 हिरवी मिरची कातरून घेतली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर पण बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर लसूण, थोडासा ओवा तर लागतोच भाज्यामध्ये, आणि थोडीशी जिरे. आता आपल्याला मस्त अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक अशी पेस्ट करायची आहे. त्यानंतर चाळून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ कधी पण चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या म्हणजे मधल्या गोट्या वगैरे राहणार नाहीत. आता आपण त्यामध्ये सुरुवातीला कांदा टाकून घेणार आहोत. कांदा टाकल्यानंतर आपण लसणाची पेस्ट तयार केली होती ती यावरती टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. त्यानंतर टाकणार आहोत आपण लाल तिखट. मी 2 चम्मच यामध्ये लाल तिखट टाकणार आहे, कारण आम्ही जास्तच खातो थोडंसं तिखट, त्यामुळे मी 2 चम्मच टाकले. त्यानंतर 1-1.5 चम्मच मी मीठ यामध्ये ॲड करणार आहे. एकदम अचूक प्रमाणात आहे ही पद्धत. आणि त्यानंतर थोडासा यामध्ये आपण टाकणार आहोत मऊ होण्यासाठी थोडंसं असं यामध्ये टाकलेला आहे थोडासा खायचा सोडा. त्यानंतर टाकलेली आहे हिरवी मिरची आणि त्यानंतर टाकलेली आहे कोथिंबीर बारीक केलेली. आता आपण पूर्ण असं साहित्य एकत्र करून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. आता आपल्याला पाणी घेऊन थोडंसं असं पाणी टाकायचं आहे मधून वरतून. बघू शकता अशा पद्धतीने. पाणी जास्त पण टाकायचं नाही, कारण हे कांदे भाजी आहे, थोडंसं कमीच पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि यामध्ये खायचा सोडा टाकल्यामुळे लगेच ते एकत्र बॅटर तयार होतं, त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही. अशा पद्धतीने थोडंसं असं याला फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे. चला तर मग आता तळण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकणार आहोत जास्त प्रमाणात तेल, कारण तळायला थोडंसं तेल कधी पण जास्त लागतं. तळताना तेलाबाबतीत कंजूसी करायची नाही. अशा पद्धतीने आपण आधी सुरुवातीला मस्त असे पापड आपण काढून घेणार आहोत. बघू शकता. आणि कधी पण गॅसची फ्लेम थोडीशी कमीच करायची. फुल गॅसवर तळल्यामुळे करपण्याची शक्यता असते, म्हणून
मीडियम गॅस ठेवायचा कधी पण. हे आहेत आपले लिज्जत पापड. बघू शकता अशा पद्धतीने पापड आपण तयार करून घेतलेले आहेत. मस्त असे तळून घेतलेले आहेत. ही रेसिपी खायला पण खूप छान लागते आणि एकदम कमी वेळेमध्ये होणारी रेसिपी आहे. फक्त आणि फक्त 10 मिनटात आणि ते पण पूर्ण घरगुती साहित्यामध्ये रेसिपी तयार होते. त्यामुळे मी सांगत आहे. आता अशा पद्धतीने आपण आपले छोटे छोटे असे तयार करून घेणार आहोत भजे आणि यामध्ये टाकून घेणार आहोत. असे छोटे छोटे करायचे आहेत. जास्त मोठे अजिबात टाकायचे नाहीत. छोटे छोटे 5 ते 6 एका टायमिंगला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जास्त पण टाकायचे नाहीत. अशा पद्धतीने आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. मीडियम गॅसवर आपल्याला आलटून पालटून घ्यायचे आहेत आणि जास्त पण भजे म्हणजे करपवायचे पण नाहीत आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत. त्यामुळे गॅसची फ्लेम कधी पण तुम्ही मीडियमच ठेवा. अशा पद्धतीने मस्त असे आपले भजे आपण तळून घेणार आहोत. बघू शकता कशा पद्धतीने मी तळत आहे. तुम्ही जर कधी अशा पद्धतीने बनवलं नसाल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल, तुमच्या घरच्यांना पण आवडेल आणि जर तुम्हाला आवडलीच तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, लाईक करायला आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि तुमच्या प्रत्येक फ्रेंड सर्कल म्हणा किंवा नातेवाईकांपर्यंत पोहोचायला पण विसरू नका. अशा पद्धतीने आपण मस्त असे आपले पूर्ण भजी आपण तयार करून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने मी भात तळून घेत आहे. एका टायमिंगला 5 ते 6च टाकायचे आहे. जास्त पण टाकायचे नाहीत. जास्त टाकल्यामुळे व्यवस्थित असे होत नाहीत आपले. त्यामुळे 5 ते 6 या प्रमाणामध्ये यामध्ये टाकून घेणार आहोत. आता याला व्यवस्थिशीर असं आपण तळून घेणार आहोत आणि हे भजे खायला प्रत्येकाला चांगले असतात. अशा पद्धतीने पूर्ण आपली भजीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता कसे मऊ असे मस्त भजे आपले तयार झालेले आहेत. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब